नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. तुम्ही ऐकताय धर्मात्मा ही प्रभाकर बागुल यांची कादंबरी आणि आज भाग 6. लोणेवाडी भारेवाडीला लागून होती. दोघा गावांची शेतं एकमेकांना भिडलेली, बांधाला बांध लागून असलेली. लोणेवाडीचा बुधाजी मोरे आपल्या 4 भावांचं कुटुंब सांभाळून असलेला. 4 भाऊ, भावांच्या बायका आणि त्यांची मुलं, घर अगदी भरलेलं होतं. त्या 5 भावांचा दराराही जबरदस्त होता. दांडग्या राकट प्रवृत्तीच्या 5ही भावांना गाव वचकून असायचं. त्यांच्या वाट्याला सहसा कोणी जायचं नाही. त्यांच्या गुंड प्रवृत्तीमुळे सगळं गाव त्यांना घाबरून असायचं. 4ही भाऊ सालकऱ्यांच्या उरावर बसून काम करून घ्यायचे. त्यामुळे धनधान्य भरपूर पिकून यायचं. घर धनधान्यानं नेहमी भरलेलं असायचं. गावात त्यांचा चौसोपी वाडा होता. तसंच रायाजी पवारांच्या बांधाला लागून त्याचं 20 एकराचं रान होतं. 20च्या 20 एकर रान पाणी प्यायचं. रात्रंदिवस विजेची मोटर चालायची, पण विहिरीचा काठसुद्धा ढिल्ला व्हायचा नाही. ऊसाचं पीक एकसारखं सळसळत राहायचं. पैशाचं पीक भरपूर काढल्यानं रानातही छानपैकी बंगला उठवला होता. बंगल्याभोवती भक्कम अशी दगडी भिंत बांधून बंगला सुरक्षित करून टाकला होता. विजेचा प्रकाश सर्वत्र खेळत असल्यामुळे रात्रीच्या वेळी बंगला विजेच्या प्रकाशात न्हाऊन निघायचा. बंगला एकांतात असल्यामुळे बुधाजी मोरेनं बंदुकीचा परवानासुद्धा मिळवला होता. रात्रीच्या वेळी भरलेली बंदूक त्याच्या उशाला असायची. 4 भावांचं कुटुंब गावात राहायचं. बुधाजी मोरे आपल्या बायको आणि पोरांसमवेत माळ्यात राहायचा. सगळ्यांचा व्यवहार मात्र एकत्र चालायचा. सकाळी सकाळी बुधाजी मोरेनं आपल्या सलकऱ्याला शेतात नांगर धरायला लावला. तो बाजूच्या बांधावर बसून होता. सालकरी रायाजी पवारांच्या बांधाजवळनं नांगरत होता. अधूनमधून बुधाजी सालकऱ्याला काही सूचना देत होता. नांगर कडेकडेनं चालत होता. शेताचा बांध फुटत होता. बांध फोडून बाजूच्या शेतातही नांगर शिरत होता. मारुती मामा आपल्या घराच्या पडवीतनं सगळं बघत होता. त्यांनी बहिणीला सांगितलं. झेला घरातनं बाहेर पडली, बांधाजवळ आली. बुधाजी मोरेकडे बघता बघता म्हणाली, अहो हे काय करताय तुम्ही? शेत नांगरून राहिलोय. पर माझ्या शेताचा बांध फुटला ना. तुझ्या शेताचा? होय की. या बांधाच्या पलीकडं माझी अर्धा बिघा जमीन निघती, त्याचं काय? म्हणजे माझी अर्धा बिघा जमीन या बांधाच्या पलीकडं निघती. तो पुन्हा ठणकावून म्हणाला, कोण म्हणते? म्या म्हणतोय. पण सरकारनं दिलेल्या कागदाप्रमाणे आम्ही मोजून बांध घातलाय. तर म्या म्हणतोय की ह्यो बांध अतिक्रमणामध्ये घातलाय. तुम्ही काय मला बाई माणसाला आपलं पाठबळ दावताय काय? आणि तुम्ही मला काय तुमच्या बळकट पैलवान पोराचा हिसका दावताय काय? म्या बाई माणूस कशाला दाखवू? बरं आजची ही कळ कोणी शोधली? तुम्ही कम्या? ज्याला गुमान आपल्या घरला जायचं. माझ्या कामाचा खेळ खंडोबा करायचा नाही. अरे ही तुमची दादागिरी का? म्हणून का दादागिरी दावताय तुम्ही? माझ्यासारख्या बाई माणसाला दम देताय? ए सांकरे, सालकऱ्याला उद्देशून ती म्हणाली, काय ग? ते नांगरटीचं काम थांबव. ए बघ, माझ्या मालकाने मला सांगितलं तर काम थांबवल. मला काय? मी काम सांगितलेल्या कामाचा आणि दिलेल्या भाकरीचा? ए बाबा तुझं चालू दे, चालू दे तुझं. अण्णा अण्णा याचा परिणाम काय बी बरा होणार नाही. काय होईल त्याला सामोरं जायची माझी तयारी आहे. तेवढ्यात मारुती जवळ आला आणि म्हणाला, का वा अण्णा, सारा बांध फोडला तुम्ही? हा फोडला. तुझ्यानं काय करता येईल ते करून घे. जा गुमान. अहो आम्ही गरीब माणसं, का म्हणून आमच्या वाटेला जात आहे? मारत्यार तू इथं भाकरी गिळायला आला या? जा भाकरी गिळून ये. आमच्या भांडणामध्ये तुझा काही संबंध नाही. तू काय बी बोलायचं नाही. अण्णा तुम्ही ज्याला त्याला दम देऊन राहिलाय की? हां अण्णा माझा भाऊ आहे. तो कोण पारका आहे का तो? राहू दे की मग तुझा भाऊ. देवाऱ्यामध्ये ठेव त्याला ना बस पुजत. पण या भांडणामध्ये त्याने एक शब्द बी बोलायचं नाही. काय समजलं? हां समजलं, चांगलं समजलं. पण एक गोष्ट ध्यानामध्ये असू द्या, मला बी झेला म्हणतात. झेला रामुशेची जात आहे माझी.
एकदा टकुरं फिरलं ना तर लय वेगळं होईन. ए मामा मी मला दम देते वे बुधाजी मोऱ्याला. ज्या आईला लय तोंड चालवते का तू? तुझा तोंड बंदच करायला पाहिजे. बोलता बोलता बुधाजी तावातावानं बंगल्याकडे गेला. बंदूक घेऊन लगेच परतला. पुन्हा गरजून म्हणाला, बोल आता आता बोल, काय म्हणणं आहे तुझं? माझं काही एक म्हणणं नाही. माझ्या शेताचा बांध फोडू नका. तुझं शेत? आईला पोरामुळं तुला माज आलाय वाटतं. थांब बघूनच घेतो मी तुला. काय बघणार आहेस रे? एखाद्या नामर्दावानी भरलेला हत्यार घेऊन छान बाई माणसासमोर येऊन उभा राहिला तू? असेल हिंमत चालव की तुझी बंदूक. झेले मला चिडवायचं नाही सांगून ठेवतोय. अरे बाई माणसाच्या अंगावर हत्यार घेऊन आला तू. तवाच मी तुझं पाणी वळखलंय. अस्सल खानदानी माणूस बाई माणसाच्या अंगावर कधी बी धावून येणार नाही. तो असा वागणारच नाही तर. म्हणजे म्या खानदानी नाही असं म्हणते का तू? ये तुझ्या आईला विचारून. तुझ्या आईला तुझे. बुधाजीनं बंदूक उंचावली. रागारागानं समोर धरली. तो इतका बेभान झाला होता की त्याच्या हातातली बंदूक थरथरत होती. विवेकाच्या ठिकाणी अविवेक शिरल्यानं तो माणूस राहिला नव्हता. जनावर झाला होता. थाड 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 2-3 गोळ्या सुटल्या. झेलाच्या पोटात 2 गोळ्या शिरल्या. तिसरी खांद्याला चाटून निसटली. झेला धाडकन जमिनीवर कोसळली. मारुती बहिणीकडे धावला. गरम रक्ताची धार बाहेर पडायला लागली होती. बुधाजी मोरे ताड ताड करत आपल्या बंगल्याकडे निघूनही गेला. नांगर धरणारा सालकरी कधीच पळाला होता. वरमी मार बसल्यानं झेला एकसारखी तळमळायला लागली. मारुतीच्या बायकोनं पाण्याच्या तांब्या भरून आणला. एक घोडभर पाणी कशी तरी प्यायली. पुन्हा तडफडायला लागली. राया राया माझा राया. अस्पष्ट आवाजात पुटपुटत ती विवळायला लागली. मारुती आणि त्याच्या बायकोनं तिला पडवीत आणलं. पोटातनं रक्त एकसारखं बाहेर पडत होतं. देहातली शक्ती क्षीण होत चालली होती. आवाज खोल जात होता. ती अस्पष्ट पुटपुटत होती. मारत्या रायाला भेटायची लय इच्छा होती र. रायाला सांग म्हणाव तुझी आई तुझी आठवण करत होती. बोलता बोलता तिची मान बाजूला कलंडली. मारुतीनं पारूनं मोठ्यांदा हंबरडा फोडला. पोरं सोरं रडायला लागली. धाय मोकलून पोरं रडायला लागली. पारू आपल्या नणंदेचं गुणगान करून रडत होती. झेलाला बंदुकीनं ठार केल्याची बातमी गावात पसरली. सगळे रामोशी मळ्याकडे धावत सुटले. झेलाचा तो विदारक मृत्यू बघून सगळं गाव हळहळलं. बुधाजी मोरेच्या त्या राक्षसी कृत्यानं सगळा गाव चिडला होता. बाई माणसावर हत्यार चालवणं याला पुरुषार्थ म्हणत नाहीत. हे एखाद्या भेकड माणसाचं कृत्य आहे. धर्माला तर ते अजिबात संमत नाही. बाई माणसावर हत्यार चालवणं म्हणजे केवळ अधर्म. राया अजून कोल्हापूरहून परतला नव्हता. केव्हा परतणार याची सुद्धा कोणाला काही कल्पना नव्हती. पोरासाठी आईचं प्रेत किती वेळ ठेवणार? मग त्या रामोशेंनी आपल्या जातीरिवाजाप्रमाणे स्मशानभूमीत नेऊन अंत्यसंस्कार केले. घरावर शोककळा पसरली. गाव शोकसागरात बुडालं होतं. झेला घरात असायची तेव्हा घर कसं गोकुळासारखं भरलेलं दिसायचं. पण ती अशी अचानक गेली आणि घर रिकामं झालं. पारूला तर ते घर नुसतं खायला उठायचं. बहिणीच्या त्या भीषण मृत्यूनं मारुती हादरून गेला होता. पोरं सोरं भीतीनं त्यांना चिकटून बसायची. झेलाच्या भावकीतली माणसं यायची. मारुतीचं सांत्वन करून निघून जायची. 2 दिवस असेच निघून गेले. रायाजीचा पत्ता नव्हता. तिसरा दिवस उगवला. दुपारची उन्हं रणरणत होती. घराचं दार अर्धवट लोटलेलं होतं. तोच राया मोठ्या उत्साहानं पायऱ्या चढून वरती आला. पडवीतनंच त्यांनी हाक घातली. अगा आई. आई? अरे मामा आई कुठे गेली? कोण आहे? अरे म्या आहे राया. आलो बाबा आलो. पडवीत येतोय मारुती म्हणाला. बोट दाढी वाढलेली. चेहऱ्यावर अवकाळा आलेली. दुःखानं चेहरा काळवंडलेला. राया घाबरला. त्याने विचारलं, अरे मामा काय झालं? तू असा दुःखी का म्हणून? त्याचवेळी आतनं पारू मामीच्या जोरानं रडण्याचा हुंदका आला. मारुती मामाही जोरजोरात रडायला लागला. रायाला बघून त्यांचा दुःखाचा बांध फुटला होता. अति दुःखामुळे त्यांना बोलता देखील येत नव्हतं. त्यांची वाचाच बंद झाली होती.
राया थोडासा चक्रावून गेला. हा काय प्रकार आहे त्याला काही लक्षात येईना. मामाचे खांदे गदागदा हलवून तो म्हणाला, अरे आई कुठे आहे मामा? मामा पुन्हा जोरानं रडायला लागला. राया एकदम चिडला आणि म्हणाला, अरे म्या विचारतोय, आई कुठे? तुझी आई गेली रे. अरे कुठे गेली? देवाला आवडली ती. देवाला आवडली? वय रे. अनाशे अवचित महाम्या अरे म्या हिंद केसरीची माळ वरबडून आणली. हिंद केसरी म्हणून यो राया मानाच्या जागेवर जाऊन बसलाय. एक वाढ बातमी पाहिल्या परत मी माझ्या आईला सांगणार होतो आणि तू म्हणतो ती देवाला आवडली. अरे अशी कशी आवडली? आपल्या रायाचं किती कौतिक करायची ती. या कोल्हापूरला निघालो तेव्हा म्हणली, राया पोराचा आईचा तुला आशीर्वाद आहे, तुला अपेशी येणार नाही. तू मानाचा पीस घेऊन शान घराला येशील. मी ती ग्वाड बातमी ऐकण्यासाठी लय उतावेळ झालेली आहे. माझं डोळं तुझ्या वाटाकडे लावून लागले. आणि मामा तू म्हणतो माझी आई देवाला आवडली? खरं सांग कशी गेली माझी आई? हे बघ राया, तू डोक्यामध्ये राग घालणार नशील तर सांगतो. अरे मामा काय भानगड काय आहे? राग घालणार नशील म्हणजे काय पारकर काय आहे? ये आतमध्ये. अरे तू घरात नव्हता म्हणून त्या वाद्यानं बरोबर डाव साधला बाबा. कोण वादी? अरे त्यो बुद्या म्हणजे बुधाजी मोरे. हां, तू तिकडं कोल्हापूरला गेला आणि त्या मांगानं इकडं आपला नांगर जोडला. आपल्या शेताचा बांध कातरायला लागला. म्या बघितलं, मी झेलाला सांगितलं. तिनं जाऊन शान तिने त्याला विचारलं की अण्णा माझ्या शेताचा बांध का म्हणून तोडता? तेव्हा तो म्हणला, यो बांध अतिक्रमणामध्ये माझी आधी बिघा जमीन तुमच्याकडे निघती. झेला त्याला विनंती करत होती. सबुदावरनं सबूत वाढत गेला आणि त्या राक्षसानं बंदुकीतनं 3 गोळ्या झाडल्या. 2 गोळ्या तर पोटामध्येच रोतल्या, एक खांद्याला लागली. निस्ती रक्ताची धार. राया 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 म्हणत तिने जीव सोडला. तिचा समजा जीव तुझ्यामध्ये अडकला होता बघ. उद्यानं माझ्या झेलाईला गोळ्या घातल्या आणि तू मर्दासारखा मरत निसता बघत राहिला वय. अरे म्या बोलायला गेलो तर म्हणला, आमच्या भांडणामध्ये तू तोंड खुपसायचं काय काम नाही, आमचं आम्ही बघून घेऊ म्हणला. आणि थोडीशी बी संधी नाही दिली मला. त्या नराधामानं थाड गोळ्या घातल्या. बुड्ढ्या हरामखोरा, एका बाई माणसावर हत्यार चालवलं वय तू, आणि ते बी मी हे तर नसताना. आता तू कसा जगतो ना तेच बघतो म्या. माझी मायेची खान नाहीशी केलीस, माझा देवारा उजाड केलास, माझी आई हिरवलीस तू, माझं काळीच तोडून टाकलंय. तुझ्यासारख्या जिवंत सापाला मी सोडणारच नाही. कोपऱ्यात पडलेला धारदार कोयता घेऊन राया बाहेर पडायला लागला. दारात त्याला अडून मारुती म्हणाला, राया असं काय करू नको बाबा. मग माझ्या आईच्या मारे करायला काय मोकळा सोडू आहे? अरे मोकळा नग सोडू, पण हे दुखवट्याचं 10 दिवस निघून जाऊ दे. झेलाचं क्रियाकर्म करून घे, नंतर बघता येईन की त्याच्याकडं कुठं जाणार आहे त्यो. पण थोडं थंड डोक्यानं काम करायला पाहिजे बाबा. चल 2 घास खाऊन घे. अरे कसा गाव खाऊ म्या? एक घास सुधी उतरणार नाही. माझ्या झेलाईला असं वाईट मरण यावं या विचाराचं माझ्या मनाला सोसवतच नाही. लय लाभलीलं माझ्यासाठी. फक्त माझ्या सुखाचा विचार करायची ती. माझ्या पायात काटा खोपसला का तिच्या डोळ्यामध्ये पाणी उभं राहायचं. आणि या मांगानं निस्त्या मातीच्या तुकड्यासाठी माझ्या आईचा जीव घेतला. या बुद्याला म्या साधं मरण देणार नाही. तडफडून मारल म्या त्याला. भावना वेगानं हातातला कोयता कोपऱ्यात फेकून तो दारात मटकन खाली बसला. मोठ्यानं रडायला लागला. दुःखाचा आवेग कमी होताच पारूमामीनं भरून आणलेल्या तांब्यातनं घोडभर पाणी प्यायला तसाच शून्यात बघत राहिला. त्याला काही सुचत नव्हतं. मेंदूला मुंग्या लागल्याचा भास होत होता. उठून उभा राहिला, पलंगावर येऊन पडला, छताकडे नुसता बघत राहिला. त्याचवेळी दारात कोणाच्या तरी पावलांची चाहूल लागली. त्यांनी वळून दाराकडे बघितलं. महम्मद आत येत होता. जवळ येऊन महम्मदनं रायाला कडकडून मिठी मारली. डोळ्यात अश्रू आणून तो म्हणाला, राया राया झेला आम्ही का बहुत बुरा हो गया रे. वैर बाबा, या स्वप्नामध्ये बी विचार केला नव्हता असं बैल म्हणून.
कधी घेण्यामध्ये नाही का देण्यामध्ये नाही. वैऱ्यानं कसा डाव साधला बघ. म्या राहिलो असतो ना तर जाग्यावर ठ्याचला असता त्याला. अरे भाई तू यहाँ होता तो उसकी क्या हिम्मत होती अम्मी को हाथ लगाने की. साला बहुत खतरनाक निकला सूअर का बच्चा. लेकिन उसे सबक सिखाना चाहिए राया. घर पहुंचते ही ये बुरी बात सुनने को मिली, वही सच मैं इधर आया. अम्मी बहुत अच्छी थी रे. कोई भी अच्छी चीज़ बनाई उसने तो मुझे देती खाने को. मेरे अम्मी से ज़्यादा प्यार करती थी मुझ पे. आखिरी टाइम में अपना बेटा उसके पास नहीं था. कितना बुरा लगा होगा उसको. मोहम्मद, माझा तर जीवनावरचा विश्वास सोडाला बघ. आता कोणासाठी जागणार मी. माझं जगण्याचं साधन म्हणजे माझी आई होती. ती गेली आणि मला समदे सगळीकडे अंधारल्यावानी वाटतंय बघ. नहीं यार नहीं. जिंदगी में सुख आता है वैसा दुख भी आता है. आदमी ने दोनों को एक नज़र से देखना चाहिए. सुख और दुख धूप और छाया की तरह है. जीवन में नाराज नहीं होना दोस्त. अरे बाबा माझं तर हातपायच गाळालत. मला काय विकळण असं झालंय. कोल्हापूरमध्ये तो मानाचा तोरा माझ्या शिरामध्ये लावताना देवाच्या मनामध्ये असं असेल की यो सुखाच्या शिखरावर याला खाली ढकलून द्यावं. नहीं यार वैसा कुछ नहीं. लेकिन ऐसी घड़ी आई तो आदमी ने हिम्मत रखनी चाहिए. हिम्मत से काम लिया तो ये बुरे दिन भी निकल जाते हैं. चल बाहर घूम कर आएंगे. पारू मामी इसने कुछ खाया क्या नहीं. नाही हो. क्यों रे भाई. अरे विच्छाच होत नाही आणि गिळलं भी जाणार नाही माझ्याच्यानं. नहीं नहीं ऐसी कभी नहीं करना. अरे भाई जाने वाला निकल जाता है लेकिन पेट पूजा नहीं छूटती. चल खा ले मेरे यार. मोहम्मदनं त्याला आग्रह करून उठवलं. पारूमामीनं वाढलेलं ताट समोर आणून ठेवलं. एक एक घास तो तोंडात टाकायला लागला, पण घास तोंडातल्या तोंडात फिरायचा. वास्तविक तो दिवसभर भुकेला होता, पण झेलाबाईच्या मृत्यूनं त्याचं मन बधीर करून टाकलं होतं. कसे तरी 2 घास त्यांनी गिळले. तांब्याभर पाणी पिऊन त्यांनी ताट बाजूला केलं. मग मोहम्मदनं त्याला फिरायला बाहेर नेलं. खरं पाहिलं तर हिंद केसरीचा बहुमान त्यांनी मिळवला होता. गावातले लोक मोठ्या कौतुकानं त्याच्याकडे बघत होते. पण झेलाईच्या अचानक झालेल्या मृत्यूनं त्या आनंदावर विरजण पडलं होतं. सगळं वातावरण गढूळ होऊन गेलं होतं. पांदीतनं 2 जण चालत होते. मोहम्मद बोलत होता. राया मात्र अबोल होऊन चालत होता. तोच समोरनं तुंगा येताना दिसली. तिच्या डोक्यावर गवताचा भारा होता. मोहम्मद आणि रायाला बघून तिने गवताचा भारा बाजूला ठेवला आणि रायाकडे बघत बघत ती म्हणाली, कावा आला तू. म्या दुपारी. त्या बुद्ध्या राक्षसाला चांगलं मरण नाही यायचं. कुत्र्याच्या मौतीनं मरल त्यो. हाय देवाजवळ न्याय हाय. एक दिवस असा येईल की त्याला पाणी द्यायला सुद्धा कुणी मिळायचं नाही. पर झेला आत्याच्या नशिबामध्ये ह्यो भोग असेल म्हणून तिला भोगावं लागला असेल. पर म्या या सापाला सोडणार नाही तुंगे. नाही सोडायचंच नाही त्याला. त्याला असं चेचून चेचून मारायचं की काही कळलंच नाही पाहिजे. म्या बोलून दाखवत नाही समजत. पर एक वेळ अशी येईन की त्या बुद्याला आपली चूक बरोबर कळून येईन. देख राया घबराना नहीं मेरे दोस्त. मैं तेरे साथ हूँ. वो तेरी नहीं मेरी अम्मी थी. तुझ पर बहुत अन्याय हुआ है. मैं तेरे साथ निभाऊंगा. राया राया कोल्हापूरला गाजवलं म्हणे तो. एखाद्या राजावानी हत्तीवरनं तुझी शहरातनं मिरवणूक निघाली होती ऐकलं. फुलाच्या माळा तुझ्या गळ्यामध्ये पाडायच्या. घराघरातनं आरतीचं ताट पुढे यायचं म्हणे. अगं कोणी सांगितलं तुला समज. अरे हे काय मोहम्मदने सांगितलं. लय मोठा मान मिळाला होता. कलेक्टर साहेब खुश होऊन आपल्या गळ्यातली 3 तोळ्याची सोन्याची चेन माझ्या गळ्यामध्ये टाकत होते. लय खुश होतो मी. पण घरी आल्या आल्या सगळ्या सुखावर पाणीच फिरलं. माझ्या आईनं माझं हे यश बघून किती कौतिक केलं असतं. तिचा जीव सुपा एवढा झाला असता. माझं यश बघायची राहिली नाही हे माझं लय मोठं दुःख नाही बघ. थोडं धीरानं घे. सगळी सुखं आपली नसतात. कुठंतरी सुखाला गालबोट लागतं जे. आता एक समजायचं. झेला हत्याचं तेवढंच आयुष्य होतं. काहीतरी निमित्त पाहिजे म्हणून तिचं आयुष्य संपलं. ते बी खरंच आहे म्हणा. जेवढं दुःख उगळलं तेवढं उगळलं जाते. त्याला इसरायला काहीतरी काळं लागलं नाही का. कुठं गेली ती. आज काय रानामध्ये नाही गेले. शेळ्यांना काय बी खायला नव्हतं. दिवसभर उपाशी आहेत. म्हणलं चला शेतामध्ये जाऊन शान काहीतरी वैरण आणू. येतो का. आम्ही येईल. का वा. एकदा मला ह्यातनं बाहेर पडू दे.
बरं महम्मद, येते मी. गवताचा भारा उचलून ती लगबगीनं गावाकडे निघून गेली. मोकळ्या वातावरणात फिरल्यानं रायाच्या मनावरचं दुःखाचं सावट थोडं बाजूला झालं होतं. हळूहळू तो मोकळ्या मनानं बोलायला लागला होता. सभोवताली अंधारानं आपले हातपाय पसरवल्याचं बघून ते घराकडे परतले होते. एक एक दिवस जायला लागला. दूरवरचे पाहुणे येऊन जात होते, त्याचं सांत्वन करून जात होते. पंचक्रोशीतली प्रेमाची माणसं येऊन जात होती. लांबलांबचे पहिलवान येत होते. रायाचं दुःख विभागून घेण्याचा प्रयत्न करत होते. या 10 दिवसात रायाच्या घराला माणसांची नुसती रीघ लागली होती. त्या 10 दिवसात बुधाजी मोरेचा कुठे पत्ता लागला नाही. तो कोणाच्या नजरेलाही पडला नाही. कुठेतरी बाहेरगावी जाऊन राहिला असेल तो. पण ह्या काळात राया मात्र शांत होता. निद्रिस्तावस्थेत असलेल्या ज्वालामुखीसारखा वरून तो शांत भासवत होता. वरवर बघणाऱ्याला रायाचं काही बिघडलं नाही असं वाटायचं. त्यांनी हे दुःख पचवलंय, आता तो कोणाच्या वाटेला जाणार नाही याची समोरच्या माणसाला नक्कीच खात्री व्हायची. दुखवट्याचा 10 दिवसांचा कालावधी संपत आला होता. दशक्रियाविधी नाशिकला गोदावरीच्या तीरावर करायचं रायानं ठरवलं. त्याप्रमाणे आदल्या दिवशी तो नाशिकला आला. एका विद्वान अशा पुरोहिताकडनं झेलाईचा अंतिम धार्मिक विधी करायचं त्याने ठरवलं होतं. सकाळी 8 वाजता गोदावरी तीरावर त्याचं मुंडण करण्यात आलं. मग तो गोदावरीच्या पवित्र जलात शिरला, आंघोळ केली, धार्मिक विधीला बसला. पुरोहित मंत्रोच्चार करत होते. जवळजवळ अर्धा तास हा विधी चालला. शेवटचा कार्यक्रम होता पिंडदानाचा. पुरोहितांनी तीरावर पिंडाची स्थापना केली. रायानं मनोभावे पूजा केली. पिंडीला नैवेद्य अर्पण केला. नतमस्तक होऊन बाजूला जाऊन उभा राहिला. पिंडीला कावळ्यानं स्पर्श करावा म्हणून प्रतीक्षा करत राहिला. पिंडदानासाठी आलेले नातलग, प्रेमी मंडळी, हितकर्ते रायाच्या जवळ थांबले. पूर्वजांनी कावळ्याच्या पिंडाला स्पर्श करण्याचा आणि त्या मृतात्म्याला मुक्ती मिळण्याचा संबंध कसा जोडला असेल ते काही सांगता येत नाही. पण हा संबंध जोडला मात्र गेलाय. एखाद्यानं ठरवलं की आपल्या पूर्वजाचं पितृपक्षात श्राद्ध करायचं नाही तर लोक त्याला वेड्यात काढतील. आयुष्यभर जर जिवंत आत्म्यांचा छळ केला असेल तर त्यानंतर लोकांना खाऊपिऊ घालण्यात कोणता धर्म आहे? रायाच्या मनात सतत येत होतं. जवळजवळ अर्धा तास झाला तरी कावळा काही पिंडाला स्पर्श करत नव्हता. सगळी माणसं ताटकळत उभी होती. कुणीतरी जवळ येऊन म्हणलं, पैलवान, पिंडाला काय कावळा शिवत नाही, झेलाईचा जीव कशात तरी गोरफटला. कशात गोरफटला असेल? विचार करता करता रायानं स्वतःलाच प्रश्न विचारला. थोडंसं आठवून आपलं काहीतरी चुकलं आहे. आई तपकीर ओढायची, कदाचित आपण नैवेद्याबरोबर तपकीर ठेवली नाही म्हणून कावळा पिंडाला स्पर्श करत नाही. मग त्याने पिशवीतली तपकिरीची डबी नैवेद्याजवळ ठेवली, पण एकही कावळा फिरकताना दिसेना. तेवढ्यात त्याच्या डोक्यात एक विचार शिरला. पिंडासमोर गुडघे टेकून त्यांनी दोन्ही हात जोडले. आईचं स्मरण करून प्रार्थना करता करता तो हळूच पुटपुटला, आई मला माफ कर. आईचं मन समुद्रासारखं मोठं असते. माझ्याकडनं काय चुकलं माकला असेल, पोराचा गुन्हा पोटात घे. तुझा आत्मा हेतच कुठेतरी भटकतोय, त्याची सुटका नाही झाली. आई तुझी शपथ घेऊन सांगतो, या बुद्या मोरेनं तुला नाहक मारलं, काहीच दोष नव्हता तुझा. म्हणून आज तुझ्या पिंडासमोर शपथ घेतो की या बुद्याला म्या ठार करल. एवढंच काय, तिची पाळं मुळं खोदून काढल. मग तर तुझं समाधान व्हाल का नाही आई? पिंडाला नमस्कार करून तो बाजूला झाला आणि काय आश्चर्य, एक कावळा कुठून तरी लांबून फडफडत आला. जमलेल्या लोकांच्या डोक्यावरनं घिरट्या घालायला लागला. रायानं वरती बघितलं, त्याचा चेहरा प्रसन्नतेनं मोहरला होता. राया तिथनं बाजूला होत नाही. तोच कावळ्यानं पिंडावर झडप घातली, नैवेद्य ओढून खायला लागला. जमलेल्या लोकांच्या चेहऱ्यावर समाधान झळकलं. रायानं पिंडाला नमस्कार केला, पुन्हा आंघोळ केली. पुरोहिताला योग्य असं दान देऊन तो आपल्या गावाकडे परतला. घरी आलेली पाहुणी मंडळी 1-2 दिवसांनी आपापल्या गावाला निघून गेली. घर एकदम मोकळं झालं. रितं घर त्याला खाऊ का गिळू करायला लागलं. पण ह्या काळात त्याला कोणी सावरलं असेल तर ते महम्मदनं आणि तुंगानं. उचंबळून येणाऱ्या त्याच्या रागाला त्यांनी वेळोवेळी थोपवून ठेवलं होतं. 15 दिवस निघून गेले. बुधाजी मोरे उघडपणे लोणेवाडीतनं फिरायला लागला. मळ्यातल्या बंगल्यात यायला लागला. भरलेली रायफल नेहमी त्याच्या खांद्याला असायची. इतके दिवस गेले पण रायानं काही हालचाल केलेली नाही.
त्यामुळे बुद्ध्याचा अहंकार त्याला जागा होऊन सांगायचा, कशाला घाबरतोय त्या रामोशाच्या पोराला? काय हिंदकेसरी पैलवान झाला म्हणून तो तुझ्या वाटेला जाणार आहे वय? बुद्या, तुझं पाठ बळलंय मोठं आहे. अरे पांडवासारखे तुम्ही 5 भाऊ. तुझ्या बाजूला सुधी तो राया फिरकायचा नाही, काळजी करायची नाही. बुधाजी मोरे अगदी निर्धास्तपणे बेमुरवतपणानं गावात मळ्यात फिरायला लागला. एक एक दिवस रायाला असह्य होत होता. वैऱ्याला धडा शिकवल्याशिवाय आईच्या मृतात्म्याला शांती मिळणार नाही, आपल्याला सुद्धा शांती मिळणार नाही, असा विचार करून एक दिवशी पहाटे उठून तो वाघजाईचं रान तुडवायला लागला. लांबून बिरोबाचं देवस्थान दिसलं. जवळच्या नाल्यात त्यांनी हातपाय धुतले, पायऱ्या चढून वर आला. बरोबर आणलेलं फूल देवाच्या माथ्यावर ठेवलं आणि वाकून नमस्कार केला. देवा, यो अन्याय मी किती काळ सोसू. त्या बुद्या राक्षसानं माझ्या आईला गोळ्या घालून ठार केले. काय गुन्हा होता तिचा? माझ्या शेताच्या बांधाला हात घातला म्हणून बोलायला गेलती ती. पण त्या नराधामानं एका बाई माणसावर गोळ्या घातल्या, ते बी म्या तिथं नव्हतं. मग एका निरपराध जीवाला मारलं त्याने त्या दिवशी. आता मी तुझ्या दारात आलोय. माझं तुझ्यावर लय भाव आहेत. तू जो बी मला कौल देशील मला मान्य राहील. तू नाही म्हणला तर मी त्याच्या अंगाला हात सुधीक लावणार नाही. पर देव न्याय देतो. तुम्हा देव लोकांना अन्याय अत्याचार सहन होत नाही, तेव्हा म्या तुला विनंती करतो की हे फूल जर डाव्या अंगाला पडलं तर म्या त्याच्या अंगाला हात लावणार नाही. पण हेच फूल उजव्या अंगाला पडलं तर उद्याच्या उद्या त्या राक्षसाला त्याची जागा दावेल. पुन्हा एकदा देवाची मनोमन प्रार्थना करून मंदिरातली घंटा जोरजोरानं त्यानं बडवायला सुरुवात केली. घंटेचा नाद त्या नीरव शांततेत एकसारखा भरून राहिला होता. टक लावून तो बिरोबाकडे बघत होता आणि बिरोबाच्या माथ्यावरचं फूल थोडंसं हल्लं, घरंगळून उजव्या बाजूला पडलं. राया मनोमन सुखावला, त्याचं मन हिरवळलं. बिरोबानं त्याला कौल दिला होता. या बुद्ध्याला साधं मरण कामाचं नाही, तळतळून मारायला हवा. इशारी साप येतो, कवा गरळ वकल काय सांगता यायचं नाही. पण पापाला शेवट असतो, आपल्या मरणानं मरत असतं ते. काय विचार करू नको राया, बिरोबा तुझ्या पाठीशी आहे. पृथ्वीवरच्या एका पापाचा नाश होणार म्हणजे होणार, झ्यालाईचा जीव सुकावणार. माझ्या रायानं माझ्या वैऱ्याला बरोबर धडा शिकवला म्हणून तिचा जीव समाधानी होईल. बास आता घे उडी. तो घराजवळ केव्हा पोचला त्याला कळलंही नाही. तो कुठेही दिसत नव्हता म्हणून मारुती मामा आणि पारू मामी घाबरून गेले होते. रायाला अंगणात आल्याचं बघून मारुती मामा म्हणाला, राया कुठे गेलता? म्या गेलतो बिरोबाच्या दर्शनाला. एकटाच? मग काय झालं? अरे असं काय करू नको बाबा, ती माणसं लय घातकी आहेत, सांभाळून राहा. एकटा कुठं बी फिरत जाऊ नको. येळी प्रसंगी माणसानं ताकसुद्धा फुकून प्यावं. अरे मामा लय घाबरतो तू. अरे अशी माणसं फक्त वरून दाखवतात पण मनातनं लय भेकड असतात. यो बुद्या पिंजऱ्यातला वाघ आहे, पिंजऱ्यातला वाघ. कुत्रं बी गल्लीतल्या गल्लीत दादागिरी करतंय, बाहेर पडलं का गांडी शेपूड घालते. या वाघाला जेव्हा मी माझं नख दावील ना तेव्हा बघ त्यो कसा पळतोय ते. अरे जाऊ दे बाबा, तुझ्या पाया पडतो, कशाला उगं कळ काढतो? काय कळबिळ काढू नको त्याची, मी सांगतो तुला. हे बघ झालं गेलं, गंगेला मिळालं, आता वादाला खतपाणी घालायचं नाही काय? बरं पारे, रायाला प्याला भर दुधान. ए मामी, दूध राहू दे, तोंड धुवायचे मला. इथं झाकून ठेवलंय, तोंड धुतलं म्हणजे तेवढं पिऊन घे. तो मागच्या दारी आला, गरम पाण्यानं तोंड धुतलं, टॉवेलनं तोंड पुसता पुसता तो पुढच्या दारात आला. दुधानं भरलेला प्याला मोकळा करून बाजूला ठेवला. मारुती मामानं विहिरीच्या बाजूनं जाऊन विजेची मोटार सुरू केली होती आणि पारू मामी पाण्याचा मोकळा हंडा घेऊन पाण्याच्या थारोळ्याजवळ उभी होती.